हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू एसपीज इंग्लिश वर्ल्ड. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे रोजच्या वापरात येतील अशी साधी, सोपी आणि लहान इंग्रजी वाक्ये. रोजच्या बोलण्यामध्ये आपण बोलतो की मला काही कल्पना नाही किंवा माझ्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता, ओरडू नकोस, हळू बोल किंवा जरा मोठ्याने बोल. पण हीच वाक्ये इंग्रजीमध्ये कशी बोलायची हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहे. चला तर मग सुरू करूया. आपलं पहिलं वाक्य आहे, मी खरं बोलत आहे. आय एम स्पीकिंग द ट्रूथ. से, आय एम स्पीकिंग द ट्रूथ. नेक्स्ट सेंटेन्स, ते पुन्हा सांगा किंवा हे पुन्हा सांगा असं बोलायचं असेल तरी तुम्ही बोला से इट अगेन. से इट अगेन. तुम्ही काय म्हणालात? व्हॉट डिड यू से? व्हॉट डिड यू से? प्लीज ते पुन्हा सांगा. प्लीज रिपीट दॅट. प्लीज रिपीट दॅट. तुम्हाला माझं ऐकू येते का? कॅन यू हिअर मी? कॅन यू हिअर मी? मला तुमचं ऐकू येत आहे. आय कॅन हिअर यू. आय कॅन हिअर यू. कृपया नीट ऐका किंवा प्लीज नीट ऐका. प्लीज लिसन केअरफुली. प्लीज लिसन केअरफुली. मला समजले आहे. आय हॅव अंडरस्टूड. आय हॅव अंडरस्टूड. मला समजत नाही. आय डोंट अंडरस्टँड. आय डोंट अंडरस्टँड. मोठ्याने बोला. स्पीक लाऊडली. स्पीक लाऊडली. हळू बोला. स्पीक स्लोली. स्पीक स्लोली. माझं ऐका. लिसन टू मी. लिसन टू मी. मला उत्तर सांगा. टेल मी दी आन्सर. टेल मी दी आन्सर. ही जी आपण वाक्य पाहतोय किंवा ऐकताय जी वाक्य ती तुम्ही रोजच्या बोलण्यामध्ये वापरण्याचा प्रयत्न करा. एक सेंटेन्स जे की तुम्ही आता ऐकलंय ते तुम्ही पुन्हा पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करा. अशा पद्धतीनेच तुमची इंग्लिश इम्प्रूव्ह होणार आहे. नेक्स्ट सेंटेन्स, मला आणखी सांगा. टेल मी मोर. टेल मी मोर. कृपया ते समजावून सांगा. प्लीज एक्सप्लेन इट. प्लीज एक्सप्लेन इट. मला एक प्रश्न आहे. आय हॅव अ क्वेश्चन. आय हॅव अ क्वेश्चन. मी काही विचारू का? मे आय आस्क समथिंग? मे आय आस्क समथिंग? कृपया मला उत्तर द्या. प्लीज आन्सर मी. प्लीज आन्सर मी. माझं बोलणं मध्येच तोडू नको. डोंट इंटरप्ट मी. डोंट इंटरप्ट मी. मला पूर्ण बोलू द्या. लेट मी फिनिश. लेट मी फिनिश. ती चांगली कल्पना आहे. दॅट्स अ गुड आयडिया. दॅट्स अ गुड आयडिया. मी तुमच्याशी सहमत आहे. आय अग्री विथ यू. आय अग्री विथ यू. मी सहमत नाही. आय डोंट अग्री. आय डोंट अग्री. तुमचा अर्थ काय आहे? किंवा आपण असं बोलतो की तुला काय म्हणायचंय? तेव्हा इंग्लिशमध्ये विचारा. व्हॉट डू यू मीन? व्हॉट डू यू मीन? कृपया शांत रहा. प्लीज बी क्वाईट. प्लीज बी क्वाईट. आपण नंतर बोलूया. लेट्स टॉक लेटर. लेट्स टॉक लेटर. तुमच्याशी बोलून छान वाटलं. नाईस टॉकिंग टू यू. नाईस टॉकिंग टू यू. कृपया स्पष्ट बोला. प्लीज स्पीक क्लिअरली. प्लीज स्पीक क्लिअरली. एक एक करून बोला. स्पीक वन बाय वन. स्पीक वन बाय वन. इतकं वेगाने बोलू नका. डोंट स्पीक सो फास्ट. डोंट स्पीक सो फास्ट. मला तुमचं ऐकू आलं नाही. आय डिडंट हिअर यू. आय डिडंट हिअर यू. कृपया ते पुन्हा सांगाल का? कुड यू से दॅट अगेन? कुड यू से दॅट अगेन? कृपया तुमचं नाव सांगा. प्लीज टेल मी युअर नेम. प्लीज टेल मी युअर नेम. मी माझी ओळख करून देतो. लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ. लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ. कृपया पुढे बोला. प्लीज कंटिन्यू.
प्लीज कंटिन्यू. ते अगदी बरोबर आहे. दॅट्स ॲब्सोल्युटली राईट. दॅट्स ॲब्सोल्युटली राईट. तुम्ही बरोबर आहात. यू आर राईट. यू आर राईट. मला तसं वाटत नाही. आय डोंट थिंक सो. आय डोंट थिंक सो. काय झालं? व्हॉट हॅपन्ड? व्हॉट हॅपन्ड? काय समस्या आहे? व्हॉट्स द मॅटर? व्हॉट्स द मॅटर? और यू कॅन से व्हॉट्स द प्रॉब्लेम? व्हॉट्स द प्रॉब्लेम? तुम्ही कशाबद्दल बोलत आहात? व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट? व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट? चला यावर चर्चा करूया. लेट्स डिस्कस इट. लेट्स डिस्कस इट. चला विषय बदलूया. लेट्स चेंज द टॉपिक. लेट्स चेंज द टॉपिक. बस, पुरे झाले. दॅट्स इनफ. दॅट्स इनफ. ओरडू नको किंवा ओरडू नका. डोंट शाउट. डोंट शाउट. कृपया वाद घालू नका. डोंट आर्ग्यू. प्लीज डोंट आर्ग्यू. प्लीज डोंट आर्ग्यू. शांत व्हा. काम डाऊन. काम डाऊन. मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे. आय वॉन्ट टू टेल यू समथिंग. आय वॉन्ट टू टेल यू समथिंग. माझ्याकडे बोलायला शब्द नाहीत. आय हॅव नो वर्ड्स. आय हॅव नो वर्ड्स. ते खूप रंजक आहे किंवा ते खूप चित्तवेधक आहे किंवा एखादी गोष्ट खूप इंटरेस्टिंग असते. मोस्टली आपण इंटरेस्टिंग हाच वर्ड यूज करतो. तर त्याला मराठी शब्द काय आहे इंटरेस्टिंगला? तर रंजक किंवा चित्तवेधक, म्हणजे आपलं लक्ष वेधून घेणारं. ते खूप रंजक आहे किंवा चित्तवेधक आहे याच्यासाठी काय बोलायचं आहे? दॅट्स इंटरेस्टिंग. दॅट्स इंटरेस्टिंग. ते अप्रतिम आहे. दॅट्स अमेझिंग. दॅट्स अमेझिंग. खरंच? रिअली? रिअली? तुम्ही खरंच बोलत आहात का? आर यू सिरियस? आर यू सिरियस? म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला एखाद्या वेळेला पटत नाही किंवा आपला विश्वास बसत नाही, तेव्हा आपण समोरच्याला एकदम आश्चर्यचकित होऊन विचारतो की तुम्ही खरंच बोलताय का? तेव्हा इंग्लिशमध्ये बोला, आर यू सिरियस? आर यू सिरियस? मी फक्त मजाक करत होतो किंवा मी फक्त मस्करी करत होतो असं बोलायचं असेल तेव्हा बोला, आय वॉज जस्ट किडिंग. आय वॉज जस्ट किडिंग. माझा गैरसमज करून घेऊ नका. डोंट मिसअंडरस्टँड मी. डोंट मिसअंडरस्टँड मी. प्लीज मनावर घेऊ नका. प्लीज डोंट माइंड. प्लीज डोंट माइंड. माझा तो अर्थ नव्हता. म्हणजे आपण काहीतरी बोललो आणि समोरच्यानी चुकीचा अर्थ घेतला, तर आपण बोलतो की माझा तो अर्थ नव्हता किंवा मला तसं म्हणायचं नव्हतं. तेव्हा इंग्लिशमध्ये बोला, दॅट्स नॉट व्हॉट आय मीन्ड. दॅट्स नॉट व्हॉट आय मीन्ड. नेक्स्ट सेंटेन्स. मला विचार करू द्या. लेट मी थिंक. लेट मी थिंक. मला एक क्षण द्या किंवा मला एक सेकंड द्या असं आपण बोलतो. तेव्हा इंग्लिशमध्ये बोला, गिव्ह मी अ मोमेंट. गिव्ह मी अ मोमेंट. किंवा बोलू शकता, गिव्ह मी अ सेकंड. गिव्ह मी अ सेकंड. मला काही कल्पना नाही. आय हॅव नो आयडिया. आय हॅव नो आयडिया. मी काही बोलू का? कॅन आय से समथिंग? कॅन आय से समथिंग? कृपया लक्ष द्या. प्लीज पे अटेन्शन. प्लीज पे अटेन्शन. तुम्हाला समजलं का? डू यू अंडरस्टँड? डू यू अंडरस्टँड? मी बरोबर आहे का? किंवा माझं बरोबर आहे का? एम आय राईट? एम आय राईट? अगदी बरोबर. एक्झॅक्टली. एक्झॅक्टली. ते खरं आहे. दॅट्स ट्रू. दॅट्स ट्रू. हे अगदी खरे आहे. दिस इज ॲब्सोल्युटली ट्रू. दिस इज ॲब्सोल्युटली ट्रू. जर तुम्हाला बोलायचं असेल, तुम्ही अगदी बरोबर आहात, तेव्हा बोला, यू आर ॲब्सोल्युटली राईट.
यू आर ॲब्सोल्युटली राईट. आज आपण जी वाक्ये शिकली आहेत, ती दिवसातून किमान एकदा तरी, कमीत कमी एकदा तरी ती वाक्ये वापरण्याचा प्रयत्न करा. अशाच पद्धतीने तुमचं इंग्रजी इम्प्रूव्ह होऊ शकतं. थँक्स फॉर वॉचिंग अँड कीप प्रॅक्टिसिंग.